नमस्कार. महाराष्ट्रीयन मिलमध्ये स्वागत आहे तुमचं. आज मिसळ बनवणार आहे, त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ बनवते आहे. पहा मग मिसळसाठी काय काय साहित्य लागतं. ही मटकी आहे, इथे मटकी आहे, ती बॉईल करून घेतली, हळद आणि मीठ घालून बॉईल केली ही मटकी. अजून कोथिंबीर ही वाटण्यासाठी लागणार आहे आपल्याला. आणि हा घरगुती काळा मसाला, हाच मिसळला मी वापरणार आहे, कुठलाही बाहेरचा मसाला वापरणार नाही. माझा घरगुती मसाला आहे, हाच वापरणार आहे. आणि कलरसाठी ही आपली घरगुती मिरची पावडर आहे, ही जास्त तिखट नाही आहे, हीच वापरणार आहे. आता मसाला काय काय करणार आहे बघा. मी खोबरं खिसून घेणार आहे, ह्यातलं एवढं खोबरं लागणार आहे मला मिसळसाठी. हा एक कांदा, हा चिरून चांगला असं खरपूस रंगापर्यंत भाजून घ्यायचा. आणि हे अद्रक, लसूण एवढा कांदा टाकणार आहे मी सोलून. आणि हे टमॅटो एवढं टाकणार आहे. हे सगळं छान भाजून घेणार आहे. साहित्य छान असं सॉफ्ट होऊसपर्यंत कांदा, लसूण, अद्रक, परत हे खोबरं तुम्हाला दाखवलं तसं मी हे सगळं कोथिंबीर पण घालणार आहे. तर हे साहित्य मी वाटण झाल्यावर दाखवते तुम्हाला. बघा हे कसं भाजून घेतलंय मी साहित्य, सर्व साहित्य भाजून घेतले. खोबरं, टमॅटो, अद्रक, लसूण हे सगळं भाजून घेतले. ते तीळ पण घातले थोडेसे. आणि ही कोथिंबीर, हे आता ह्याचं वाटण करते. आणि हा मसाला तर तुम्हाला दाखवलाच मी, ते टाकायचा. मी दाखवते तुम्हाला. पळी तेल गरम करायला ठेवले बघा पातेल्यामध्ये. आणि ही पेस्ट करून घेतली, ते कांदा वगैरे नाही का त्याची. आणि ही मिरची पावडर काढली आहे. आणि हा आपला घरगुती मसाला काळा, हे वापरून मी मिसळ बनवणार आहे, दाखवते तुम्हाला. मी मसाला घालते. आता तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे हा मसाला आपल्याला. बघा आता छान तेल सुटायला लागले मसाल्याला. तर त्याच्यातच आपण हा आपली ही मिरची पावडर आहे ना, ती ॲड करू. हे बघा हा काळा मसाला आहे ना, हा टाकणार आहे मी. तेल छान सुटलं आहे मसाल्याला. आणि तुम्ही म्हणसाल हे काय आहे, तर हे ना आपण मटकी बॉईल केली बघा, हळद आणि मीठ घालून, त्याचं पाणी हे काढलेलं बाजूला, हेच पाणी वापरायचं आहे मिसळला. त्यामुळेच आपली मिसळ एकदम भारी कट येतो मिसळला. दाखवते मी तुम्हाला. तसं दुसरंही पाणी घालायचं, पण हे पाणी जास्त छान कट येतं. चांगलं तेल येऊ द्यायचं, म्हणजे मग कट मस्त. जितकं तुम्ही मसाला छान भाजाल तितका कट भारी येतो. हां बघा आता आपल्या त्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे. आता आपण पाणी घालून घेऊ याच्यामध्ये. आता जितकं आपल्याला पातळ करायची, घट्ट ठेवायची, किती करायची त्याच्यावर तुम्ही पाणी टाका त्याच्यामध्ये. मी 4 प्लेट बनवणार आहे मिसळ. चवीनुसार मीठ टाकायचं. आता एक उकळी काढायची ह्याची, दाखवते मी. हे बघा ही आपली मिसळ तयार झाली आहे. बघा कट कसा आला आहे. आता सर्व करून दाखवते मी तुम्हाला.